आता एक महत्त्वाची आणि मोठी बातमी नाशिकमधून समोर येते। कुंभमेळ्यातील बनावट वर्क ऑर्डर प्रकरणामध्ये एक अपडेट हाती येतेय। जामनेरमधून आणखी 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। नाशिक रोड पोलिसांच्या विशेष पथकाची ही कारवाई आपल्याला पाहायला मिळते। जामनेरमध्ये शोधमोहीम राबवण्यात आलेली होती आणि आता 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय। धुळ्यातील शिक्षक शकील शेखनं मित्रांच्या खात्यावर लाखो रुपये यूपीआयद्वारे वळवल्याचा संशय पोलिसांना आहे। जामनेरमधील 7 ते 8 संशयित हे पोलिसांच्या रडारवर आलेले आहेत। माहिती जाणून घ्यात राहुल वाघ आपल्यासोबत आहेत। राहुल, जामनेरमध्ये नेमकी काय कारवाई करण्यात आली आहे? ऋतुजा, आपण जर बघितलं तर कुंभमेळ्यातील बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी 591 कोटी रुपयांचे बनावट टेंडर हे काढण्यात आले होते आणि त्या संपूर्ण प्रकरणामध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भातली माहिती नाशिकच्या पोलिसांना दिलेली होती आणि त्यानुसार कारवाई करण्यात आलेली होती। आधीच 2 आरोपींना या संदर्भात ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि आता 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे। नाशिक रोड पोलिसांनी जामनेरमध्ये जाती विशेष शोध मोहीम राबवलेली होती आणि आणखी 7 ते 8 संशयित पोलिसांच्या रडावर असल्याची माहिती मिळालेली आहे। तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर धुळ्यातील शिक्षक असलेला शकील शेखने मित्रांच्या खात्यावरती लाखो रुपये यूपीआयद्वारे वळवल्याचा संशय पोलिसांना आहे आणि पोलीस त्या आधारे देखील तपास करत आहेत। तर दुसरीकडे बनावट लेटर हेर, खोटी वर्क ऑर्डर आणि डिजिटल सहीचा गैरवापर केल्याचा आरोप देखील करण्यात येतोय। कुंभमेळ्यातील कामांच्या नावाखाली 3,45,00,000 रुपयांची फसवणूक आतापर्यंत करण्यात आलेली आहे। प्लंबिंग, जवान, पाणी, हाऊसकीपिंग, सोलर कामांसाठी कोट्यवधी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर ह्या बनवण्यात आलेल्या होत्या आणि त्याद्वारे ठेकेदारांना हा संपूर्ण गंडा आणण्यात आलेला होता आणि त्या प्रकरणात आता तपासाला कुठेतरी वेग आलेला असून आणखी 3 संशयितांना या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलेले आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।